मित्रांनो, असं म्हणतात की जर तुमची इच्छाशक्ती प्रबळ असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते। सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातल्या आंधळी गावच्या मयूर जगदाळे या तरुणानं हे सिद्ध करून दाखवलंय। त्यानं अवघ्या 27 बाय 27 फूट जागेत तब्बल 20 लाखांची कमाई करून देणारा प्रकल्प यशस्वी केलाय। इतक्या कमी जागेत इतकी प्रचंड कमाई करून देणारा असा कोणता प्रकल्प मयूरनं उभारलाय हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी राजेंद्र आणि तुम्ही पाहताय किसान वाणी। मयूरनं अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केलंय। त्यानंतर त्यानं काही काळ नोकरी देखील केली, परंतु नोकरीत फारसं मन रमत नसल्यानं कोरोना काळात त्यानं नोकरीला कायमचा रामराम ठोकला। नोकरी सोडल्यानंतर मयूरनं स्वतःची वेगळी वाट चोखाळत आपली ओळख निर्माण केली। पारंपरिक शेतीला फाटा देत त्यानं सुरुवातीला पर्ल फार्मिंगचा व्यवसाय सुरू केला। यामध्ये त्याला चांगलं यश मिळाल्यानंतर त्यानं आणखी एक पाऊल पुढे टाकत गोड्या पाण्यातील खेकडा पालनाचा प्रकल्प हाती घेऊन तोही यशस्वी करून दाखवलाय। इंजिनिअरिंग केलं। इंजिनिअरिंग नंतर मी पुण्यामध्ये 4 ते 5 वर्ष जॉब केलेला होता। परत नंतर मी जॉब वगैरे स्किप केला, कारण की आय थिंक त्यावेळेस कोरोनाचा काळ होता। त्यावेळेस मी जॉब वगैरे स्किप केला। नंतर मी सर्वप्रथम पर्ल फार्मिंग हे चालू केलेलं होतं। पर्ल फार्मिंग चालू केल्यानंतर त्यात यश वगैरे भेटत गेल्यानंतर भरपूर सगळं सारे होत गेल्यानंतर आता मी 1 ते 1.5 वर्ष झाला हा क्रॅफ्ट फार्मिंगचा सेटअप चालू केलेला आहे। तसं पाहिलं तर महाराष्ट्रासह भारतभरात खेकड्यांना वर्षभर मोठी मागणी असते। सर्वत्र खेकडे आवडीने खाल्ले जातात। असं असलं तरी बाजारात मात्र फक्त पावसाळ्या दरम्यानच खेकडे नजरेला पडतात। याचाच अर्थ मागणीच्या तुलनेत खेकड्यांचं उत्पादन कमी असल्यानं बाजारात त्यांची उपलब्धताच नसते। त्यामुळेच त्यांची मागणी जास्त आणि पुरवठा कमी असं चित्र दिसून येतं। म्हणूनच खेकडा पालनात कमाईची चांगली संधी असल्याचं मयूर सांगतो। क्रॅब हे प्रत्येक ठिकाणी खाल्ला जातो हा प्राणी। प्रत्येक म्हणजे हॉटेलमध्ये सगळ्यात जास्त ह्याचा यूज केला जातो। हॉटेलमध्ये असते किंवा तुम्ही पुणे मुंबईमध्ये मच्छी मार्केट जिथं असते तिथे ह्याचं सेलिंग केली जाते। त्यामुळे तुम्हाला जर वैयक्तिक कोण घेणारे बायर्स वगैरे भेटले तर तुम्ही सेलिंग पण करू शकता। नसेल तर अदरवाईज तुम्ही क्रॅबचं हॉटेल सुद्धा स्वतःचं जर घातलं तर त्या हॉटेलमध्ये पण तुम्ही ते डिशेस वगैरे बनवून ते सेलिंग सुद्धा करू शकता त्याचे। त्यामुळे ह्याचं फूड लाईन आहे सगळ्यात जास्त डिमांड असते क्रॅबची। आपल्याला जर आता कसे मासे वगैरे म्हणा, तुम्हाला कुणी जरी मागितले 10-20 टन तर कोणीही मासे आणून देतं, पण क्रॅब तुम्हाला कोणी एवढ्या जास्त रिक्वायरमेंटमध्ये आणून देऊ शकत नाही, कारण की ह्याचं इंडियामध्ये ऑल इंडिया आउट ऑफ इंडियामध्ये प्रोडक्शन कमी आहे। त्याच्यामुळे ह्याचं प्रोडक्शन कमी आहे, पण मार्केटमध्ये व्हॅल्यू जास्त आहे आणि ह्याची मार्केटमध्ये मागणी जास्त असते। मयूरला त्याच्या अभियांत्रिकीच्या शिक्षणाचा खेकडा पालन प्रकल्प उभारणीत चांगला फायदा झालाय। त्यानं अभियांत्रिकीचं ज्ञान वापरून अगदी कमीत कमी जागेत नैसर्गिक वातावरणासारखं स्ट्रक्चर तयार करून टँकची निर्मिती केली। सध्या त्यानं तयार केलेल्या टँकची 4 टनापर्यंत खेकडे संगोपन करण्याची क्षमता आहे। हे 27 बाय 27 मध्ये आहे। ह्या जे क्रॅब आहेत ब्लॅक मड क्रॅब आहे, म्हणजेच आपल्याला काळ्या पाटीचा खेकडा आपण ह्याला म्हणतो। म्हणजे ह्याचं टेक्निकल नाव ब्रोचेरा आहे। आता ह्यांची राहण्याची जी स्टेप केलेली म्हणजे खेकडा हा उभयचर प्राणी आहे, तो पाण्यात पण राहतो आणि पाण्याच्या बाहेरही राहतो। त्यासाठी आपण काय केलेलं आहे की निम्मा पोर्शन पाण्याचा यूज केलेला आहे, निम्मा पोर्शन जमिनीचा यूज केला आहे। म्हणजे ह्यात एक 7 ते 8 प्रकारचे वेगवेगळे लेयर आहेत, त्याच्यानुसार स्ट्रक्चर आपण सगळं उभा केलेलं आहे। आणि ह्याच्यामध्ये क्रॅब हे ह्या टँकमधून बाहेर जाऊ नये म्हणून ह्याच्यासाठी आपण हे स्टाईलची फरशी कडून लावून घेतलेली आहे सगळी। ह्यामध्ये खेकड्यांचं संगोपन सुरू केल्यानंतर साधारणतः 9 ते 10 महिन्यांनी ते विक्री योग्य होतात। 250 ते 300 ग्रॅमच्या पुढे वजन झालेले खेकडे विक्री केले जातात। मयूरनं संगोपन केलेल्या खेकड्यांचं वजन जास्तीत जास्त 700 ग्रॅम पर्यंत भरतं। ज्या खेकड्यांची योग्य वाढ झाली असेच खेकडे विक्रीस काढले जातात, तर उर्वरित खेकडे पुढील पैदाशीसाठी ठेवले जातात। हे नियोजन अगदी काटेकोरपणे करणं फार गरजेचं असल्याचं मयूर सांगतो। आता आपण हार्वेस्टिंग करताना कसं करतो की जवळजवळ 200-250 ग्रॅमच्या पुढच्या 250 ग्रॅम नंतरच आपण जे क्रॅब असते ते सेलिंगला काढतो। आणि जे जास्तीत जास्त आपल्या ह्या क्रॅबचं जो ब्लॅक मड क्रॅब आहे, काळ्या पाटीचा खेकडा, ह्याचं जास्तीत जास्त वजन 500 ते 700 ग्रॅम पर्यंत होतं ते। कारण की हा खेकडा जो आहे आता ह्याचं वजन तेवढं लिमिटेडच आहे, कारण की ह्याच्यापेक्षा जास्त ह्याचं वजन होत नाही। कारण का हा खेकडा मोल्टिंग करतात। आता मोल्टिंग म्हणजे काय की जसं साप कसं शरीराची स्किन सोडतो तसं खेकडा पण आपल्या शरीराची स्किन सोडत असतो। मग ती जोपर्यंत ॲडल्ट होते तोपर्यंत स्किन सोडते। ॲडल्ट झाल्यानंतर स्किन सोडत नसते ते शरीराची, त्याच्यामुळे ते मोठे क्रॅब आपण सेलिंग करतो। मयूरनं टँक तयार झाल्यानंतर त्यात 150 किलो खेकड्यांची पिल्लं सोडली।
या 150 किलो खेकड्यांपासून 9 ते 10 महिन्यानंतर जवळपास 3000 किलो खेकड्यांची पैदास झाली। आतापर्यंत यातील 900 किलो खेकड्यांची 350 ते 400 रुपये प्रति किलो दरानं खाण्यासाठी विक्री केली। त्याचबरोबर 500 किलो खेकड्यांची पिलं इतरांना संगोपनासाठी 500 रुपये प्रति किलो या दराने विकली आहेत। यातून त्याला आतापर्यंत 5,20,000चं उत्पन्न हाती आलंय। तर टँकमध्ये अद्याप 2000 किलोच्या आसपास खेकडे शिल्लक आहेत। यातून त्याला आणखी 9 ते 10 लाखाचं उत्पन्न हाती येण्याची अपेक्षा आहे। आत्तापर्यंत मी हा जो स्ट्रक्चर उभा केलेला आहे, ह्या स्ट्रक्चरमधील आता ह्या स्ट्रक्चरची कॅपॅसिटी एक 3 ते 3.5-4 टनापर्यंत कॅपॅसिटी आहे। आत्ताच्या कंडिशनपर्यंत मी ह्या टँकमधील जवळजवळ 800 ते 900 kg हा क्रॅब मी सेलिंग केलेला आहे। आणि हा सेलिंग करताना मी पुणे, मुंबई, बेंगलोर ह्या ठिकाणी मी हा क्रॅब सेलिंग करतो। आणि आपल्याला होलसेल रेटनं जरी विकला तर 350 ते 400 रुपये हा केजीला भाव मिळतो आपल्याला विकताना। आणि अजून ह्या टँकमध्ये जवळजवळ 1.5 ते 2 टन अजून क्रॅब अवेलेबल आहेत, ते पण आपण हळूहळू सगळे सेलिंग करणार आहेत। खेकडा संगोपनात टँकमधील पाण्याचा pH योग्य प्रमाणात राखणं सर्वात महत्त्वाचं असल्याचं मयूर सांगतो। त्याचबरोबर उन्हाळ्याच्या दिवसात टँकमधील वातावरण थंड ठेवण्यासाठी फॉगरचा वापर, पाण्यामध्ये पाण्याच्या लहरी निर्माण करण्यासाठी उपाययोजना, अशा वेगवेगळ्या पद्धतीनं मयूरनं खेकडा संगोपन करताना बारीक सारीक बाबींवर लक्ष दिलंय। यामुळे खेकड्यांची नैसर्गिक पद्धतीनं चांगली वाढ होण्यास मदत होत असल्याचं मयूर सांगतो। हे जे स्ट्रक्चर केलेलं आहे एकदम फुलफिल नॅचरली स्ट्रक्चर केलं आहे। जसं कसं खेकड्यांना जसं नदीचं लुक पाहिजे असेल, नदीचं स्ट्रक्चर पाहिजे असेल, त्या प्रकारचं मी हे स्ट्रक्चर उभा केलेलं आहे। निम्म्या क्वांटिटीत पाणी वगैरे ठेवलेलं आहे, निम्म्या क्वांटिटीत जे 7-8 प्रकारचे वेगवेगळे लेअर केले आहेत। ह्याच्यामध्ये काय होतं की ह्या खेकड्यांची रिप्रोडक्शन म्हणजे पैदास पण व्यवस्थित होते, त्यांना राहायला वगैरे लपायला वगैरे जशी वेगवेगळी घरं वगैरे केले आहेत, पॉट वगैरे ठेवलेले आहेत, लोटके वगैरे ठेवले आहेत, पाण्याचे तुकडे, पाईपचे तुकडे वगैरे ठेवले, कौलांचे हाऊस वगैरे सगळे बनले। आता हे पाईपचे तुकडे, छोटे कौलांचे तुकडे वगैरे टाकण्यापाठीमागचं कारण म्हणजे काय, जी छोटे पिल्ली जन्माला आलेले असतात त्यांना राहायसाठी हे सगळं सेटअप उभा केलेला असतो छोटे छोटे। मयूरनं खेकडा संगोपन प्रकल्पासाठी 2.5 ते 3 लाख रुपयांच्या आसपास खर्च केलाय। विशेष म्हणजे हा खर्च एकदाच करावा लागत असून यातून वर्षानुवर्ष चांगला नफा कमवता येतो। तसंच खेकडा संगोपन करण्यासाठी जास्त मनुष्यबळाची गरज भासत नाही। खेकड्यांची सतत देखभाल देखील करावी लागत नाही। यामुळं अगदी कमीत कमी खर्चात आणि कमीत कमी श्रमात खेकडा संगोपनातून चांगली आर्थिक कमाई करता येत असल्याचं मयूर सांगतो। आता हे आपण जे स्ट्रक्चर उभा केलेलं आहे हे 27x27 स्ट्रक्चर आहे। हौदाची उंची 6 फूट केलेली आहे आपण त्यामध्ये। आणि हे जे स्ट्रक्चर बनवलेलं आहे ह्याला कमीत कमी का आपल्याला 2.5 ते 3 लाख रुपये खर्च आलेला आहे। त्या खर्चामध्ये आपले हे सगळं स्ट्रक्चर रेडी उभा झालेलं आहे। आणि ह्या क्रॅब फार्मिंगचा एकच विषय की वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे। एकदाच तुम्ही त्या सेटअपसाठी पैसे लावायचे, तुम्हाला काय सारखे लावावे लागणार नाही तिथं, कारण वन टाइम इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर स्ट्रक्चर उभा राहिल्यानंतर एकदा क्रॅब सोडले जसे सेलिंग करायचे तेवढे आपण ते सेलिंग करतो। आणि रिटर्न जे आपल्याला रिप्रोडक्शनला जे ठेवायचे ते क्रॅब आपण ह्यात शिल्लक ठेवतो आपल्यासाठी, कारण की पुढच्या पैदाशीसाठी जून जुलैमध्ये त्यासाठी रिटर्न आपण यामध्ये क्रॅब वगैरे ठेवलेले असतात सगळे ते। सध्या मयूरनं उभारलेल्या खेकडा संगोपन प्रकल्पाला वेगवेगळ्या राज्यातून अनेक लोक भेटी देतात। त्याचबरोबर ज्या लोकांना खेकडा संगोपन करायचं आहे त्यांना देखील मयूर मार्गदर्शन करतो। त्यामुळेच मयूरनं सुरू केलेलं खेकडा संगोपन दिवसेंदिवस आणखी यशस्वी होताना दिसतंय। म्हणूनच मयूरची ही यशोगाथा नव्यानं कोणताही व्यवसाय सुरू करण्याची तयारी करणाऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणारी आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। तसेच व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका।